नमस्कार मित्रांनो, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जे मान्यवर पाहत आहेत त्या सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज एक छोटासा विषय आपण घेऊन आलेलो आहोत. तो म्हणजे शेतजमिनीची मोजणी झाल्यानंतर नकाशामध्ये जर बांधपड असे दाखवलेले असेल तर ते बांधपड क्षेत्र जे आहे ते अतिक्रमित क्षेत्र म्हणून ग्राह्य धरले जाते का, याबद्दल आपण एक छोटीशी रीलसुद्धा पाठीमागे पोस्ट केलेली होती आपल्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर. परंतु याबद्दल आज आपण थोडंसं सविस्तर बोलणार आहोत. तर जेव्हा शेतजमिनीच्या हद्दीचा वाद होतो आणि हद्दीचा वाद झाल्यानंतर हद्दीचा वाद कायमस्वरूपी मिटावा, आपसामध्ये भांडण होऊ नये आणि खरंच आपली जमीन कमी आहे का आपल्याकडं कोणाचं क्षेत्र निघतं, या गोष्टीची खात्री करण्यासाठी आपण आपल्या शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे म्हणजे जे मोजणी कार्यालय आहे त्या ठिकाणी आपण अर्ज देतो. अर्ज दिल्यानंतर सर्व लगत शेतकऱ्यांना त्या मोजणीबाबत नोटिसा काढल्या जातात. जर पोटहिस्से असतील तर त्या उतार्यावरील पोटहिस्स्याच्या सर्व शेतकऱ्यांनासुद्धा नोटिसा काढल्या जातात. आणि नोटिसा काढल्यानंतर ज्यावेळी त्या शेतजमिनीची मोजणी येते त्यावेळी सर्व काही लगत शेतकरी हजर असतात. काही लगत शेतकरी जे आहेत ते हजर जाणून बुजून राहत नाहीत. ज्यांच्याकडे क्षेत्र आहे ते जाणून बुजून हजर राहत नाहीत, म्हणजे नंतर आम्हाला मोजणी मान्य नाही किंवा आमच्या परस्पर झाली असं म्हणता यावं म्हणून ते जाणून बुजून जे आहेत ते हजर राहत नाहीत. किंवा कधीकधी मोजणी झाल्यानंतर जेव्हा त्यांच्या असं लक्षात येतं की क्षेत्र जे आहे शेजारच्या शेतकऱ्याचं ज्यांनी मोजणी आणलेली आहे त्यांचं आपल्याकडं निघतं आहे असं म्हटल्यानंतर ते आम्हाला मोजणी मान्य नाही असं म्हणून हजर राहूनसुद्धा त्या मोजणीच्या जे मोजणी करण्यासाठी अधिकारी आलेले असतात ते सही मागतात, हजर व्यक्तींची सही म्हणून, तेव्हा ते सही करण्यास नकार देतात. पण जेव्हा मोजणी आपण अर्ज देतो, नोटिसा निघतात, आपल्या शेतजमिनीची मोजणी होते आणि मोजणीनंतर कधीकधी त्याच दिवशी तर कधीकधी एक वेगळी तारीख नेमून त्याच्या नोटिसा काढून हद्दीखुणा दाखवल्या जातात. म्हणजे जी मोजणी झालेली आहे त्या मोजणीप्रमाणे अमुक ठिकाणी आपल्या शेतजमिनीच्या हद्दी आहेत अशा हद्दीखुणा ज्या आहेत त्या मोजणी अधिकारी दाखवतात. आणि जेव्हा मोजणीच्या हद्दीखुणा दाखवल्या जातात, मोजणीचे कामकाज पूर्ण झालेले असते आणि आपण मोजणी कार्यालयामध्ये जातो. मोजणी कार्यालयामध्ये गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी जे कपत्रक असतं, मोजणी नकाशा असतो, मोजणीचं शीट असतं, त्याची आपण नक्कल घेतो. त्यावेळी आपल्या असं लक्षात येतं की जेव्हा प्रत्यक्ष मोजणी झालेली होती, जेव्हा हद्दीखुणा ज्या आहेत त्या दर्शवलेल्या होत्या, त्यावेळी आपलं काही क्षेत्र जे आहे ते शेजारच्या शेतकऱ्याकडं त्याच्या वहिवाटीमध्ये होतं. आणि हे मोजणी करतानासुद्धा आपल्या शेताची हद्द ही काही प्रमाणामध्ये शेजारच्या शेतकऱ्याकडे गेलेली आहे आणि आपलं काही क्षेत्र ते शेजारच्या शेतकऱ्याकडं आहे. आणि त्याप्रमाणे हद्दीखुणा ज्या आहेत तर त्या हद्दीखुणासुद्धा त्या ठिकाणी दर्शवण्यात आलेल्या होत्या, मोजणी त्याप्रमाणे झालेली होती. आणि अशी परिस्थिती असतानासुद्धा मोजणीचा जेव्हा आपण नकाशा काढतो तेव्हा तो नकाशा काढल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की त्या मोजणीच्या नकाशामध्ये जे क्षेत्र लगत शेतकऱ्याच्या ताब्यामध्ये आहे तर ते लगत शेतकऱ्याच्या ताब्यात आहे असं न दर्शवता किंवा लगत शेतकऱ्याने तेवढ्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण केलेले आहे असं न दर्शवता त्या ठिकाणी बांधपड असा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी बांधपड म्हणून रेष ही नकाशामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर जेव्हा हा नकाशा मिळतो तेव्हा तो नकाशा घेऊन आमच्याकडं वकिलांकडं सल्ल्यासाठी जेव्हा पक्षकार येतात तेव्हा त्यांचं म्हणणं असं असतं की हे बांधपड हे जे क्षेत्र दर्शवलेलं आहे तर हे बांधपड हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र लगत शेतकरी जो आहे त्या लगत शेतकऱ्याच्या ताब्यात आहे आणि आम्हाला ते अतिक्रमित क्षेत्र जे आमच्या मालकीचं आहे आणि जे त्या लगत शेतकऱ्याच्या ताब्यामध्ये आहे तर त्या क्षेत्राचा जो आहे तो ताबा आम्हाला मिळावा. तर जेव्हा आम्ही नकाशा पाहतो तेव्हा त्या नकाशामध्ये शेजारच्या शेतकऱ्याच्या ताब्यात ते क्षेत्र आहे असं कुठंच नमूद केलेलं नसतं आणि ते बांधपड म्हणून नमूद केलेलं असतं. म्हणजे त्या नकाशामध्ये प्रत्यक्षात जरी लगत शेतकऱ्याच्या ताब्यात असलं तरी नकाशामध्ये मात्र ते ज्या शेतकऱ्याने मोजणी केलेली आहे, जो त्या मिळकतीचा मालक आहे तर त्याच्याच ताब्यात आहे आणि ते बांधपड म्हणजे फक्त पडीक आहे असं दर्शवलेलं असतं. जर का लगत शेतकऱ्याच्या ताब्यामध्ये आपल्या जमिनीचं क्षेत्र आहे हे नकाशामध्ये जर दर्शवलेलंच नसेल, तशी लाल रंगाच्या चिन्हाने रंगवलेलंच नसेल त्या नकाशामध्ये अतिक्रमित क्षेत्र, तर अतिक्रमित क्षेत्राचा ताबा कसा मागणार
आणि अतिक्रमित क्षेत्र जे आहे ते शेजाऱ्यांनी अतिक्रमण केलेलं आहे हे आपण सिद्ध कसं करणार, हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे जेव्हा पण कधी एखाद्या मिळकतीची आपण मोजणी करतो तेव्हा त्या मोजणीमध्ये जर आपलं काही क्षेत्र हे लगत शेतकऱ्याच्या ताब्यामध्ये असेल, त्या लगत शेतकऱ्याने जर अतिक्रमण केलेलं असेल आणि मोजणीमध्ये आणि हद्दीखोणाच्या वेळेला ती बाब स्पष्ट झालेली असेल आणि जर का मोजणी नकाशामध्ये जर का तसं दर्शवलेलं नसेल तर ताबडतोब आपण तशा स्वरूपाचा विनंती अर्ज संबंधित मोजणी अधिकारी यांच्याकडे द्या आणि त्यांना ते क्षेत्र जे लगत शेतकऱ्याच्या ताब्यामध्ये आहे ते अतिक्रमित क्षेत्र म्हणून लाल रंगाने नकाशामध्ये रंगवावं आणि तसा नकाशा द्यावा अशी विनंती करा. आणि त्या नकाशा तयार होण्याच्या पूर्वी जर आपल्याला ही बाब जर लक्षात आली तरीसुद्धा आपण ताबडतोब त्यांना ती बाब निदर्शनास आणून द्या की आपण या ठिकाणी बांधपड असं म्हटलेलं आहे. जेवढं क्षेत्र ज्याच्या कब्जात आहे तेवढं क्षेत्र त्या शेतकऱ्याच्या कब्जात आहे असं आपण नकाशामध्ये दर्शवावं अशी विनंती संबंधित मोजणी अधिकारी यांना करा. कारण बऱ्याच वेळा असं होतं की प्रत्यक्षात ते क्षेत्र आपल्या ताब्यातच नसतं, परंतु नकाशामध्ये जे आहे ते आपल्या जमिनीचा भाग म्हणून दर्शवलेलं असतं, कधीकधी बांधपड म्हणून दर्शवलेलं असतं, कधीकधी हद्दीची जी रेष आहे ती वेगळी दाखवलेली असते, प्रत्यक्ष वहिवाटीची रेष आणि गटाच्या हद्दीची रेष ही वेगवेगळी दर्शवलेली असते. परंतु गटाची आणि प्रत्यक्ष वहिवाटीची जी हद्द आहे या दोन्ही रेषेच्या मधील जे क्षेत्र आहे ते नेमकं कोणाच्या ताब्यात आहे याचा उल्लेख जो आहे तो त्या मोजणी नकाशामध्ये केलेला नसतो आणि मोजणी नकाशामध्ये तसा उल्लेख केलेला नसल्यामुळं ते क्षेत्र शेजारच्या शेतकऱ्याच्या ताब्यामध्ये आहे किंवा त्यांनी ते अतिक्रमण केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. माननीय न्यायालयामध्ये लगतच्या शेतकऱ्याने अतिक्रमण केलं ही बाब आपण सिद्ध करू शकत नाही. त्यामुळं जेव्हा पण आपण मोजणी करू, आपलं काही क्षेत्र जर लगत शेतकऱ्याकडे असेल आणि मोजणीमध्ये ते सिद्ध झालेलं असेल तर मोजणी अधिकारी यांना ते अतिक्रमित क्षेत्र लाल रंगाने दर्शवून त्याचं क्षेत्र किती आहे, 2 गुंठ, 5 गुंठ, 10 गुंठ जे काही क्षेत्र असेल तर ते क्षेत्र त्या लगत शेतकऱ्याच्या ताब्यात आहे, ते तुमच्या मालकीचं आहे अशी स्पष्ट टिपा व खुलासा या सदरामध्ये नोंद करण्याची विनंती करा आणि नकाशामध्ये लाल रंगाने रंगवण्याची सुद्धा विनंती करा. जर आपण असं केलं नाही आणि फक्त आपण बांधपड किंवा जसं मी आत्ता म्हटलं की हद्दीचा बांध आणि प्रत्यक्ष वहिवाटीचा बांध अशा जर फक्त रेषा आल्या आणि मधलं क्षेत्र जे दोन्हीचं आहे प्रत्यक्ष वहिवाटीप्रमाणे हद्द आणि गटाची हद्द असं त्यामध्ये नमूद केलेलं असतं, मधलं जे क्षेत्र त्या दोन्हीचे आहे ते कोणाच्या ताब्यात आहे हेच त्यामध्ये नमूद केलेलं नसतं, तर त्यावेळी अतिक्रमण सिद्ध करणं हे खूप अवघड जातं. आपल्याला ते अतिक्रमित क्षेत्र माननीय न्यायालयामधून लगत शेतकऱ्याकडून मिळवणं हे शक्य होत नाही. त्यामुळं मोजणीच्या वेळेला या गोष्टींची आपण जरूर काळजी घ्या आणि जर का अशा काही चुका होत असतील तर त्या ज्या त्यावेळी निदर्शनास आणून द्या. जर नकाशा आपल्याला मिळाल्यानंतर ही चूक जर लक्षात आली तर संबंधित अधिकारी किंवा त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे विनंती अर्ज करा आणि त्यांच्या ही बाब निदर्शनास आणून त्या नकाशामधील ती चूकसुद्धा दुरुस्त करण्याची विनंती त्यांना करा. आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला भरभरून असा प्रतिसाद देत आहात. आपण 1 लाख सबस्क्रायबरच्या जवळ पोहोचत आहोत. दररोज आपले जे नवनवीन सबस्क्रायबर मान्यवर आहेत ते वाढत आहेत. जे जुने सबस्क्रायबर आहेत ज्यांनी या चॅनलच्या स्थापनेपासून चॅनलला सपोर्ट केलेला आहे आणि जे नवीन सबस्क्रायबर नुकतेच झालेले आहेत त्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. फेसबुक इंस्टाग्रामवर पाहणारे आपले सर्व जे मान्यवर आहेत त्या सर्वांनाही दिवाळीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला जे फेसबुकचे आपले पेजेस आहेत ॲडव्होकेट कैलास नाईक, RJ कैलास नाईक कोर्ट कचेरी हे फेसबुक पेज आहे. ॲडव्होकेट विशाल गावडे वकील साहेब आहेत त्यांचं ॲडव्होकेट विशाल गावडे या नावाने फेसबुक पेज आहे. या सर्व फेसबुकला आणि इंस्टाग्राम कोर्ट कचेरी ऑफिशियल नावाचं आपलं इंस्टाग्रामचं पेज आहे. या सर्वांना आपण भरभरून असा प्रतिसाद देत आहात त्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि आपला हा जो सपोर्ट आहे, आपण जे लाईक करता, कॉमेंट्स करता, शेअर करता आणि आपण सबस्क्राईब करता, चॅनलला सबस्क्राईब आपण करत आहात आणि फेसबुक इंस्टाग्रामवर आपण फॉलो करता, यामुळं निश्चितच कायद्याच्या वेगवेगळ्या विषयावरची माहिती देण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळते, आम्हाला ऊर्जा मिळते आणि निश्चितच आपण भरभरून प्रतिसाद दिल्यामुळंच आपण हा टप्पा
पूर्ण करू शकलेलो आहोत. 1 लाख सबस्क्रायबर यूट्यूबला 1 लाख सबस्क्रायबरच्या जवळपास आपण आहोत. इंस्टाग्रामला आपले 1,36,000 जे आहेत ते फॉलोअर्स आहेत. ॲडव्होकेट कैलास नाईक या प्रोफाईलला जवळपास 80,000 फॉलोअर्स आहेत. आणि RJ कैलास हे जे आपलं फेसबुक पेज आहे त्यालासुद्धा जवळपास 70,000पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तर त्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.